नमस्कार शेतकरी मित्रो. आज पावसाळ्यामध्ये आपण शेतामध्ये आपल्या शेतामधले पाईप जे असतात आपण त्याला वेस्टेज काम झाले असता आपण त्याला असं धुऱ्यावर ठेवून देतो. आणि धुऱ्यावर ठेवल्या असता आपल्याला काही काम पडलं तर आपण त्याला सहज त्याला उचलायला जातो. पण हे उचलायला जाणं हे खूप चुकीची बाब आहे. कारण की याच्यामध्ये खूप मोठा सरप हा याच्यामध्ये दडलेला आहे. ते आज आम्ही पाहत आहे की या सरपाचा आकार जर बघितलं खूप मोठा सरप आहे हा. आणि याला आज तुम्हाला मी दाखवणार आहे. याला बाहेर काढणार आहे मी त्याच्यामधनं बघा. आणि चांगला घुरटा तो मारत आहे. चांगला मोठा सरप आहे तो. तुम्ही त्याचा आवाज पण बघत आहे बघा. तर त्याला मी काहीतरी च्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे पण तो निघत नाही आहे. खूप मोठा सरप मी पाहत आहे. तर शेतकरी मित्र हो, शेतामध्ये जाताना सावध राहा आणि सावधानीने राहा. कारण की आपण बघते आहे की हा सरप त्या पाईपामध्ये दडून बसलेला आहे आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे पण तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही आहे. त्याला माहीत आहे की आपण बाहेर जर निघालो आणि आतमध्ये चांगला असा आवाज करत आहे. तो बघू शकता. हा सरप तुम्ही बघू शकता. चांगला मोठा सरप आहे हा. तुम्हाला मी लाईव्ह या व्हिडिओतून दाखवत आहे आणि माझ्याकडे सुद्धा तो पाहत आहे. या परिस्थितीमध्ये बघा प्युअर बघू शकता. हा एवढा मोठा साप आपल्या शेतामध्ये असा दडून बसलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी सावधगिरीने या पाईपाला हात लावायचा आहे. या पाईपामध्ये कुठेही प्रकारचा साप विंचू हा राहू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून शेतामध्ये काम करायचं आहे. धन्यवाद.